नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर। जसं आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्टाफ नर्सचा अभ्यास केला होता, जसं आपण त्यांचं ई बुक तयार केलं होतं, तशाच प्रकारे इथं काही लेक्चर्स आणि काही नोट्स याच्या माध्यमातून आपण स्टाफ नर्सचा सुद्धा अभ्यासक्रम परिपूर्ण करून घेणार आहोत। सर्वात पहिले तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेने एक सिलेबसची पीडीएफ प्रोव्हाइड केली, त्याच्यामध्ये अशा प्रकारे स्टाफ नर्सचा अभ्यास होतो आणि आपण हे आधीच बोललेलो आहोत। याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे। यावर आपण एक लेक्चर सुद्धा घेतलं होतं छोटंसं स्टाफ नर्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज असणार आहे। आता हे जनरल नॉलेज म्हणजे काय, तर हे सुद्धा केडीएमसीने वर तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे। सांगते तुम्हाला ते वर जाऊन। त्याच्या आधी तुम्हाला हा ऍक्ट जो आहे तर सगळ्यांसाठीचा हा ऍक्ट तयार केलाय आणि ज्या वेळेला तुम्ही स्टाफ नर्सची जी काही बॅच आहे ती घ्याल तर तुम्हाला त्याच्यात सुद्धा ऍक्ट मिळेल। ऑलरेडी आपण आपल्या एवढा सोपा ऍक्ट कोणीच करून दिलेला नाहीये। प्रत्येक प्रकरणानंतर आपण प्रश्न उत्तर दिलेत, तुम्ही प्रॉपर ऍक्टची प्रॅक्टिस करू शकता। येणाऱ्या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये तुम्हाला ऍक्ट दिसणार आहे। सगळ्याच महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्सची गरज असते आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कायदा हा खूप जास्त मार्क्ससाठी असणार आहे। 4-5 मार्क्ससाठी कायदा असणार आहे, सोपा अगदी। तर तो अजून सोपा करून दिलाय आणि तो प्रत्येक बॅच मध्ये आपल्या असणार आहे आणि इंडिव्हिज्युअल सुद्धा कायदा आहे 99 रुपयाला। तर इथं तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम, नर्सिंग आर्ट, एनाटॉमी फिजियोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशियोलॉजी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 पार्ट 2, फंडामेंटल नर्सिंग, फर्स्ट एड, तर हे सगळे तुमचे टॉपिक्स आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कम्युनिकेबल डिसीज, एअर, नोज, थ्रोट, तर ऑन्कोलॉजी, स्किन, तर कॅन्सर संबंधी सुद्धा तुम्हाला सगळं काही इथं विचारलं जाणार आहे। तर हा झाला तुमचा टेक्निकल सिलेबस जो प्रॉपर तुम्हाला विचारला गेलेला आहे। अजून एक महत्त्वाची बाब, इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारे डिवायडेशन दिलेलं नाहीये की कशा प्रकारे डिवायडेशन असणार आहे। 10-10-10-10 आणि 60चं असणार आहे, 15-15-15, 40चं असणार आहे। तर हे अजूनपर्यंत आपल्याला मिळालं नाहीये। अपेक्षा आपण करतोय की लवकरात लवकर यावं। आपण 2 ते 3 वेळा केडीएमसी सोबत संपर्क साधलाय। कॉलिंग टीमला फोन करून काही फायदा नाहीये। त्यांचं एकच म्हणणं असतं की जे सिलेबस मध्ये दिले ते सगळं आहे, जे सिलेबस मध्ये दिले ते सगळं आहे, पण असं नाहीये। आम्ही सामान्य प्रशासन विभागामध्ये आमचे काही मित्र आणि मित्रांचे मित्र जे सध्याला तुमच्या सिलेबसच्या समितीमध्ये आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधला। तुम्हाला ते चार्ट सुद्धा मी ज्या वेळेला फुल अपडेटेड सिलेबसचा एक व्हिडिओ आहे केडीएमसीचा, बघा सिलेबस केडीएमसीचा पूर्ण अपडेटेड सिलेबस, संपूर्ण सिलेबसचा एक माझा व्हिडिओ आहे छोटासा, तो बघून घ्या। त्याच्यामध्ये मी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांसोबत जे काही संपर्क केला त्याचे चार्ट जे आहेत ते चार्ट्स तुम्हाला दाखवलेले आहेत। त्यांनी मला क्लिअर सांगितलेलं आहे की मॅथ्स, रिझनिंग, मराठी हे सगळ्यांनाच असणार आहे, पण किती मार्क्ससाठी असेल हे मात्र त्यांनी सांगितलं नाहीये। पण ते म्हणतात की हे सगळ्यांना आहे। मी त्यांना हेही सांगितलं की आपल्याकडे 2-2.5 हजार विद्यार्थी आहेत आणि मी जर चुकीची माहिती दिली तर ते सगळ्यांवर इम्पॅक्ट होणार आहे। तर त्यांनी सांगितलं की हो कन्फर्म आहे की सगळ्यांनाच आहे। आधी दिलं नव्हतं आणि अजूनपर्यंत डिवायडेशन पण आलेलं नाहीये। पण हा जो वरचा सिलेबस आहे, लक्षात ठेवा, वरचा जो सिलेबस आहे, जसं की इथे तुम्ही बघू शकता मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्यप्रचार, हे सगळं बघा। या सगळ्यासाठी तुम्ही वाळंबे सरांचं पुस्तक वापरा। मला असं वाटतं मोरा वाळंबे मराठीचं पुस्तक आहे, त्यामध्ये शब्दसंग्रहाचं एक पिवळ्या कलरचं पुस्तक येतं, ते खूप सुंदर आहे आणि बऱ्या अंशी टीसीएसचं सगळं शब्दसंग्रहाचा पाठ त्या पुस्तकातून कव्हर होतोय। मी कोणाचं प्रमोशन करत नाही, ते मला ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही, पण मी पाहिलेलं आहे। मी ज्या वेळेला आम्ही टीसीएसचे प्रश्न काढत असतो त्यावेळेला ज्या वेळेला रेफरन्स शोधत असतो त्यावेळेला खूप चांगला रेफरन्स जो आहे ते या पुस्तकाचा लागतो। तर मला असं वाटतं वाक्यप्रचारासाठी किंवा मग एकूण एक मराठीच्या शब्दसंग्रहासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। जेन्युइनली सांगते, अगदी मनापासून प्रामाणिकपणे सांगते, दुसरं इथं काहीच हेतू नाहीये। लक्षात ठेवा, जे मी आतापर्यंत अनुभवलं तेच सांगते। त्यानंतर उतार्यावरील प्रश्न आता बघू। जर प्रश्नांसाठी आलं तर मला वाटत नाही उतारा येईल, ठीक आहे। वाक्यपृथक्करण आणि त्याचे प्रकार तर मग करून ठेवा, एखाद दुसरा उतारा जरा प्रॅक्टिस केली तर काय हरकत नाही, कुठे ना कुठे त्या गोष्टी कामी येतातच। त्यानंतर आपण जाऊया इंग्लिशकडे। तर बघा, महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेसाठी किंवा टीसीएसच्या इंग्लिशसाठी कोणीही मला तेवढं प्रॉपर वाटत नाहीये, माझा पर्सनल एक्सपिरियन्स। तुम्ही जरा सेंट्रलचे काही शिक्षक आहेत जे खूप चांगलं इंग्लिश शिकवतात, टीसीएसचं इंग्लिश शिकवतात, एसएससी साठी, बँकिंगसाठी आहेत, ठीक आहे। बऱ्याच अंशी 2 फीमेल टीचर्स आहेत, त्यांची नावं मी घेणार नाही, तुम्ही स्वतःहून शोधा, पण खूप छान शिकवतात त्या।
त्यांचं एडिटोरियल अनालिसिस असतं वगैरे, जर तुम्ही ते बघाल तर चांगलं तुम्ही तुमचं ओकॅबलरी करू शकता. तर इथं वन्स अगेन इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये ओकॅबवर, शब्दसंग्रहावर जास्त भर असतो. तर इथं कॉमन ओकॅबलरी, ग्रामरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एरर डिटेक्शन विचारलं जातं, सेंटेन्स रिअरेंजमेंट स्पेशली इथं तुम्हाला पॅराजम्बल्स हे वगैरे विचारलं जातं सेंटेन्स रिअरेंजमध्ये. कम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज. वन्स अगेन 10 प्रश्नाला जर आलं इंग्लिश तर पॅसेज येणार नाही माझ्या मते. इडियम आणि फ्रेजेस तर वन्स अगेन तुम्ही रेफर करू शकता, किंवा ब्लॅक बुक म्हणून एक पुस्तक येतं इंग्लिशमध्ये, ठीक आहे, ब्लॅक बुक. तर ते ब्लॅक बुक घ्या, त्याच्यात सगळीच वोकॅबलरी तुमची काय होते, क्लिअर होते. ब्लॅक बुक म्हणून एक पुस्तक आहे. वन्स अगेन इथं एक नोट, एक डिस्क्लेमर इथे, कोणाचंही प्रमोशन करत नाही, प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते की तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये कसे सोर्सेस वापरू शकता, बस. ठीक आहे, तर इथं दुसरा काहीच हेतू नाहीये, अगदी प्रामाणिक हेतू आहे की तुम्ही सोर्सेस कसे वापरणार. ठीक आहे, तर त्यानंतर आला आपला विषय. तर तुम्हाला ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये, स्टाफ नर्सच्या बॅचमध्ये चालू घडामोडी मी दिलेल्या आहेत. मार्चपर्यंतच्या चालू घडामोडी अपडेटेड आहेत. तुम्हाला टोटल 6000 प्लस वन लाईनर चालू घडामोडी देईल. एवढं जरी केलं तर याच्या बाहेर अजून काय जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 500 चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. एवढं जरी केलं दॅट्स इट, इनाफ आहे, याच्या बाहेर जाणार नाही. मी सुद्धा इथं पूर्ण काम करते करंट अफेअरवर, तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र इतिहासामध्ये तुम्हाला मी लय वेळा सांगितले की समाज सुधारक करा. आणि जर वेळ मिळाला तर 11वीचं जे जुनं स्टेट बोर्ड आहे, ठीक आहे, 11वीचं जे जुनं स्टेट बोर्ड आहे तर ते एकदा वाचून काढलं तर लय बरं होईल. 11वीचं जुनं स्टेट बोर्ड हवं असेल तर PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर परत एकदा शेअर करते. ऑलरेडी मी एकदा शेअर केलेली आहे. तुम्ही सर्चमध्ये, मीडियामध्ये जाऊन फाईलमध्ये सर्च केलं तर त्या मिळेल, पण परत एकदा शेअर करते, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. वाचून काढा, कामी येणार. राज्यघटना सुरुवातीचा जो भाग आहे, स्पेशली जो मूलभूत हक्काचा पाठ आहे, तो प्रत्येकाला पाठ पाहिजे. सगळी कलम एक लक्षात ठेवा, कलम 14 ते कलम 32 सगळ्यांना पाठ पाहिजेत, घटनात्मक उपाययोजना अधिकारापर्यंत. मी ते तुमच्याकडनं पाठ करून घेईल. महाराष्ट्राचे आणि भारताचे नागरीकरण. आता तुम्ही महानगरपालिकेमध्ये जॉबसाठी तयारी करताय तर नक्कीच तुम्हाला नागरीकरण कशा प्रकारे होत आहे, नागरीकरणामुळे महानगरपालिकेवर कसला लोड येतो, कचरा व्यवस्थापन असेल, ध्वनी प्रदूषण, त्यानंतर जलप्रदूषण, ट्रॅफिक, सगळ्याच ज्या बाबी असतात तर त्या कशा प्रकारे हँडल केल्या जातात महानगरपालिकेकडून. कारण की नागरीकरण म्हटलं तर महानगरपालिका, नगरपालिका, तर त्यांचे काही आव्हाने तुम्हाला माहीत पाहिजेत. तर जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ती, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, ठीक आहे, तर ही टॉपिक जे आहेत पर्यटन आणि अजून खालचं सार्वजनिक ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम, हे जे टॉपिक्स आहेत, ऊर्जा संवर्धन, हरित बांधकाम, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे आणि पर्यावरण समस्या, हे टॉपिक जे आहेत तर ते TCS इंजिनिअरिंगच्या ज्या पोस्ट असतात, जसं की सिव्हिल इंजिनियर असिस्टंट असतील, तर या सगळ्या इंजिनिअरिंगच्या ज्या पोस्ट आहेत त्यांना कंपल्सरी हे टॉपिक असतात GK मध्ये. जसं की वारसा स्थळे, पर्यटन, पर्यावरण समस्या आणि हरित बांधकाम, हे सिव्हिलचे GKचे टॉपिक्स आहेत, ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता इंजिनियर असतील तुमचे आयुक्त कल्याण डोंबिवलीचे, त्यामुळे त्यांनी हे टॉपिक्स ऍड केलेले आहेत. कधीतरी त्यांनी सुद्धा या टॉपिकचा अभ्यास केला असेल आणि म्हणूनच त्यांनी ऍड केलेला आहे. तर मग हे तुम्हाला एक 2-2 व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या बॅचमध्ये कव्हर करून देणार आहे हे सगळं. आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या आपल्याकडे खूप भन्नाट अशा रेकॉर्डिंग आहेत, कारण की MPWची आपली जी सुपरहिट बॅच आहे त्या बॅचमध्ये हा टॉपिक खूप महत्त्वाचा होता. 10 टॉपिकमध्ये हा सुद्धा एक टॉपिक होता. ह्याच्या सुंदर अशा नोट्स आणि त्यासोबत आपले ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओज याच्यावर खूप सुंदर आहेत. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आपण खूप सुंदर शिकलेलो आहोत आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं तेच असतं. घनकचरा, घरगुती कचरा, रासायनिक कचरा, कृषी कचरा, या सगळ्यावर आपल्याला प्रश्न असतात. तर हे आपण GK मध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला GK दिलेलं आहे. तर रिझनिंग मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रिझनिंग साठी वन्स अगेन तुम्ही सेंट्रलचे शिक्षक किंवा मग कोणतंही एखादं पुस्तक ज्याच्यामध्ये तुम्हाला हे टॉपिक्स मिळतील, इंटरप्रिटेशन, डाटा आणि ग्रॅप्स, याच्यानंतर अर्थमॅटिकल रिझनिंग, त्यानंतर इथं म्हणजे आपलं बीजगणित, त्यानंतर इथं आर्ग्युमेंट, सेंटेन्स आर्ग्युमेंट, डिसिजन मेकिंग, सेंटेन्स अँड कन्क्लुजन, ॲनालॉजी, नंबर सिस्टम. तर हे एक टॉपिक घ्या.
यूट्यूबला सर्च करा आणि बघून घ्या. याच्यासाठी स्पेशली मला वाटत नाही कोणाची बॅच वगैरे घ्यायची गरज आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का पोरांनो, तुम्हाला हे 10 प्रश्नासाठी येईल का 15 प्रश्नासाठी येईल हे सांगता येत नाही. ठीक आहे. आणि ह्या एवढ्या प्रश्नांसाठी तुम्ही जर 500-1000च्या बॅच घेत असतील तर कुठेतरी चुकत आहात. आणि वन्स अगेन, मार्केटमध्ये जाऊन नुसतं महानगरपालिकेच्या नावाने कोणतंही पुस्तक घेऊ नका. प्रत्येक महानगरपालिकेचा वेगळा असतो पॅटर्न. तुम्ही जर बघाल, तुमचाच स्टाफ नर्सचा नवी मुंबई महानगरपालिकेचा सिलेबस वेगळा होता आणि तुमच्या स्टाफ नर्सचा KDMCचा सिलेबस वेगळा आहे. मला दुसऱ्यांचा कोणाचंही उदाहरण द्यायचं नाहीये, हेच देते. त्यामुळे प्रॉपर तुमच्या टॉपिकला धरून जे शिकवतायत, तुम्हाला जे सिलेबसमध्ये दिलेले टॉपिक्स आहेत त्याच्यावर जे काम करतायत त्यांचाच रेफरन्स घ्या. उगाच मग सगळेच जे शिकवतात मग तुमच्यासाठी कुणी काम करत नसते. जे तुमच्यासाठी काम करतायत तर त्यांचा तुम्ही नक्कीच रेफरन्स घ्या असं म्हणते, जसं की मी. कारण की मी तुमच्या प्रत्येक सिलेबसवर, तुमचा जो प्रत्येक पदाला दिलेला सिलेबस आहे आणि त्यासोबत प्रत्येक सिलेबसवरील घटकावर आपण काम करतोय आणि ऑलरेडी तुमच्या नोट्स बनलेल्या आहेत. तुमचा कायदा तयार आहे, तुमच्या नोट्स तयार आहेत, तुमचे GKचे टॉपिक्स तयार आहेत. मराठी, रिझनिंग, इंग्लिशचा कसा अभ्यास कराल हे सांगितलंय. थोडाफार जरी अभ्यास कराल तरी काम होतंय. तर एक लक्षात ठेवा, आपली जी बॅच आहे तर ती किती, तर 499 रुपयाची आहे. आणि एक लक्षात ठेवा, जेवढं माझं या गोष्टीमध्ये काम वाढणार आहे तर त्याची प्राइस मी वाढवणार आहे, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. कारण की नवी मुंबईला मी खूप कमी प्राइस ठेवली होती, काम खूप जास्त होतं. तेव्हा आपण एक नवीन सुरुवात केली होती त्यामुळे मी ते कमी ठेवलं होतं. पण इथं माझं जेवढं काम वाढणार तेवढी याची प्राइस वाढत जाणार, हे सुद्धा आत्ताच सांगते. नंतर म्हणायचं नाही मॅम प्राइस कमी होती तेव्हा मी घेतलं नाही, मग आता मला खूप जास्त दिसतीये प्राइस. तर हे होणार, जेवढं काम होणार तेवढी प्राइस वाढणार. तर आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल. जे काही डाऊट असतील या व्हिडिओच्या खाली कमेंट करून डाऊट्स मला तुम्ही सांगा आणि भेटूया आपण आपल्या बॅचमध्ये. तुमच्यासाठी प्रॉपर तुमचा सिलेबस धरून तयार केलेली बॅच आहे, लक्षात ठेवा. थँक्यू सो मच.